नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. आज पाकिस्तानवर बोलणार आहे, परंतु या व्हिडिओची सुरुवात एका मजेदार कथेने करू. पोटभर जेवण करून एका माळरानावर एक कोल्हा झोपलेला आहे. मस्त झोप लागलेली आहे. अचानक त्याची झोपमोड होते, कारण एक गाढव जोर जोराने रेखत असतं. त्याच्या भाषेमध्ये गात असतं. कोल्हा प्रचंड भडकतो. ते गाढवाकडे जातो, परंतु तो त्याला शिवीगाळ करत नाही, ओरडत नाही. तो म्हणतो, याची फजिती करूया. तो म्हणतो, गाढव महाराज, इतकं छान गाता आपण, परंतु या माळरानावर गाऊन काय उपयोग आहे? खाली ते शेत आहे, त्या शेतामध्ये दुपारी बरेच लोक काम करायला येतात. तिथे जा आणि तिथे गा, म्हणजे तुमच्या कलेची किंमत सगळ्या जगाला कळेल. गाढवाला स्तुती खरी वाटते. तो खरोखर त्या शेतात जातो. जोर जोराने गायला लागतो, म्हणजे रेकायला लागतो. लोक इतके वैतागतात की लाठ्या काठ्या घेऊन त्या गाढवाजवळ येतात, त्याला जबरदस्त चोप देतात आणि कोल्हा या गाढवाची फटफजिती बघत असतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या नेत्यांची वारंवार स्तुती करून त्यांची अवस्था अगदी गाढवासारखी करून घेतलेली आहे. आता तेच ट्रम्प या पाकिस्तानी नेत्यांना घोडा लावताना दिसत आहेत, परंतु ट्रम्प एकटे नाही आहेत. सगळं जग पाकिस्तानच्या मागे लागलेलं दिसतंय. मोराला पिसारा फुलवून थोई नाचताना बघून लांडोराला सुद्धा नाचण्याचा मोह होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलमध्ये जातात. तिथे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांची भेट घेतात, त्यांच्याबरोबर चर्चा करतात. तेच मोदी इराणचे राष्ट्राध्यक्ष पच्छिकियान यांच्याबरोबर फोनवर चर्चा करतात. त्याच मोदींना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फोन करतात आणि या युद्धाच्या एकूण घटनाक्रमाबद्दल चर्चा करतात, संवाद साधतात. आता मोदी जर या युद्धामध्ये सहभागी असलेल्या सगळ्या देशांच्या नेत्यांशी बोलू शकतात, संवाद साधू शकतात, तर आपण का संवाद साधू शकत नाही? मोदींचं अनुकरण करण्याचा मोह बहुधा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना झाला असावा आणि त्यांनी तसा प्रयत्न केला सुद्धा, परंतु त्यांची अवस्था लांडोरासारखी झालेली आहे. आता डोनाल्ड ट्रम्प शहबाज शरीफ यांची कायम स्तुती करत असतात, ग्रेट प्राईम मिनिस्टर, ग्रेट पर्सन वगैरे वगैरे. आणि त्यामुळे शहबाज शरीफ यांचं डोकं आधीच खराब झालं होतं. त्यात भारतातल्या काँग्रेस नेत्यांची स्तुती बहुधा शहबाज शरीफ यांच्या कानावर गेली असावी. काँग्रेस नेते म्हणत होते ना की पाकिस्तान मध्यवर्ती भूमिका पार पाडतोय जगामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी. तर काँग्रेसचे नेते आपल्या आरत्या ओवाळतायत, डोनाल्ड ट्रम्प आपली प्रशंसा करतायत. हे बघून शहबाज शरीफ यांना असा भ्रम झाला असावा की जगामध्ये शांतता निर्माण करण्याचा जो भार आहे तो आपल्याच खांद्यावर आहे. त्याच्यामध्ये शांतीदूत संचारला. त्यांनी शांतीची कबुतरं उडवायला सुरुवात केली आणि इराण आणि अमेरिकेच्या दरम्यान समेट घडावा याच्यासाठी ते प्रयत्न करतोय असं दाखवायला लागले. शहबाज शरीफ यांनी आखातातल्या तमाम देशांशी संपर्क साधायला सुरुवात केली. फोनवर त्यांच्याशी बोलणं केलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी जो 15 कलमी शांतता प्रस्ताव तयार केला होता, तो शांतता प्रस्ताव त्यांनी इराणकडे सरकवला आणि त्याच्यानंतर शहबाज शरीफ यांची तीच अवस्था झाली जी कोल्ह्याच्या स्तुतीनंतर त्या गाढवाची झाली होती. आता शहबाज शरीफ सगळीकडून फटके खाताना दिसत आहेत. शांतीदूताच्या भूमिकेमध्ये शिरलेल्या शहबाज शरीफ यांच्या देशाला गेल्या काही दिवसामध्ये एका पाठोपाठ एक दणके बसताना दिसत आहेत आणि त्याची सुरुवात केली आहे इस्रायलने. गुरुवारी रात्री इस्रायलने तेहरानवर क्षेपणास्त्रांचा जबरदस्त मारा केला आणि यापैकी एक क्षेपणास्त्र आदळलं पाकिस्तानी दूतावासाच्या आजूबाजूला. दुसरं क्षेपणास्त्र आदळलं पाकिस्तानी राजदूतांच्या निवासाच्या आजूबाजूला. आणि त्याच्यानंतर शहबाज शरीफ यांचा भ्रमनिरास झालेला दिसतो, कारण त्यांना माहिती आहे इस्रायलची मारा करण्याची जी क्षमता आहे ती अत्यंत अचूक आहे. एखाद्या इमारतीच्या खिडकीतून क्षेपणास्त्र घुसवून बेडरूममध्ये बसलेल्या एखाद्या माणसाला टिपण्याची क्षमता इस्रायलमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे इस्रायलची जी क्षेपणास्त्र पाकिस्तानी दूतावासाच्या आजूबाजूला आदळलेली आहेत ती काही चुकून माकून आदळलेली नाही आहेत, ती इस्रायलने पाकिस्तानवर डागलेली आहेत. पाकिस्तानने या हल्ल्याची गंभीरपणे दखल घेतली. पाकिस्तानमध्ये एक निमसरकारी संस्था आहे, पाकिस्तान स्ट्रॅटेजिक फोरम. या फोरमने इस्रायलला सणसणीत इशारा दिलेला आहे. त्याने असं सांगितलंय की जगाच्या पाठीवर कुठेही पाकिस्तानी मुत्सद्द्याला जर इस्रायलने टिपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याचं चूक उत्तर देऊ, कारण पाकिस्तान म्हणजे कतार नाहीये. पाकिस्तानला हे चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की इस्रायल इराण युद्धामध्ये गुंतलेलं आहे आणि आपल्या धमक्यांकडे लक्ष द्यायला इस्रायलकडे अजिबात वेळ नाहीये. त्यामुळे आपल्याला अजिबात उत्तर मिळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने उत्तर देऊन टाकलं, ते सुद्धा थेट नाही. एका निमसरकारी संस्थेच्या माध्यमातून पाकिस्तानने इस्रायलला दम दिलेला आहे. एखाद्या बेभरोशाच्या माणसाशी संबंध ठेवण्याचे परिणाम काय होतात हे पाकिस्तानला बहुधा माहीत नसावं, परंतु पाकिस्तान ते परिणाम आता भोगताना दिसतोय. खरं तर इराण आणि इस्रायलचं युद्ध सुरू आहे, इराण आणि अमेरिकेचं युद्ध सुरू आहे आणि या युद्धाच्या काळामध्ये पाकिस्तान उघडपणे अमेरिकेची दलाली करतोय. तरी सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानची नाल ठोकलेली दिसते. डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये असो किंवा व्हाईट हाऊसमध्ये नसो, ते कायम अघळपघळ बोलत असतात. बोलताना ते कधी विनोद करतात, कधी गंभीर होतात, हे त्यांना कळत नाही. अनेकदा ते बोलता बोलता डान्स सुद्धा करतात. तर अशाच एका अघळपघळ चर्चेच्या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानवर एक खूप मोठा बॉम्ब टाकलेला आहे. हा बॉम्ब अणुबॉम्बपेक्षा कमी नाहीये. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की इराणने दावा केलाय की हॉर्मुझमध्ये आम्ही
नाकाबंदी केलेली आहे, परंतु त्याच हॉर्मोजमधून अमेरिकन तेल घेऊन 10 जहाजं सहज आणि सुखरूप बाहेर पडली पाकिस्तानचा झेंडा लावून. म्हणजे पाकिस्तानची अवस्था अमेरिकेने अक्षरशः केविलवाणी केलेली आहे. जो पाकिस्तान अमेरिकेची दलाली करतोय, जो पाकिस्तान अमेरिकेला मदत करतोय, ज्या पाकिस्तानने अमेरिकेशी छुपी हातमिळवणी केली आहे इराणच्या विरोधात, त्या पाकिस्तानला उघडं पाडण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं. पाकिस्तानी नेत्यांच्या मुखामध्ये बोल कोणत्याही प्रकारचे असो, त्यांच्या एका हातामध्ये खंजीर असतो, हे जगाला पुरतं ठाऊक आहे. मग देश इस्लामी असो किंवा गैर इस्लामी. पाकिस्तानच्या या दुटप्पीपणाबद्दल इराणच्या जनतेच्या मनात सुद्धा सुरुवातीपासून संशय होता. इराणी सरकार असो, इराणी मीडिया असो किंवा इराणची जनता असो, प्रत्येकाला ठाऊक होतं की पाकिस्तान हा दगाबाज देश आहे. आता इराणी जनतेच्या मनामध्ये पाकिस्तानच्या विरोधात जो संताप आहे, त्या संतापामध्ये तेल ओतण्याचं काम, त्या संतापाचा भडका उडवण्याचं काम पाकिस्तानचे मित्र असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे. इराणच्या मीडियामधून पाकिस्तानला कुळण्याचा कार्यक्रम दिवस रात्र सुरू आहे. अत्यंत स्पष्टपणे भूमिका घेऊन पाकिस्तानला ठोकण्यात यावं अशा प्रकारची भूमिका इराणी मीडिया सातत्याने मांडताना दिसतोय. तेहरान टाइम्स हे इराणचं एक महत्वाचं वर्तमानपत्र आणि या वर्तमानपत्राच्या संपादकीयामध्ये सरकारला असा सल्ला देण्यात आलेला आहे की इराणकडून पाकिस्तानला जी तेल विक्री होते ती तात्काळ बंद करावी. इतकंच नाही, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून जी जहाजं सौदी आणि कतारचं तेल घेऊन पाकिस्तानच्या दिशेने येतात, त्या जहाजांना सुद्धा इराणी सरकारने अडथळा निर्माण करावा. कैहान हे कट्टरतावादी विचारसरणीचं एक वर्तमानपत्र आणि या वर्तमानपत्रामध्ये असं म्हटलंय, इराणमधून पाकिस्तानमध्ये इंधनाची खूप मोठ्या प्रमाणात तस्करी होते. ही तस्करी इराणने तात्काळ बंद करावी आणि पाकिस्तानसोबत जो तेल करार इराणने केलेला आहे तो सुद्धा तात्काळ रद्द करावा. आणि हे केल्यानंतर पाकिस्तानला कळेल की तटस्थतेची किंमत काय चुकवावी लागते. आयरिब ही इराणची सरकारी वाहिनी आणि या वाहिनीवरून सुद्धा पाकिस्तानवर टीकेची झोड उठवण्यात येते. अर्थात अमेरिकेवर सुद्धा टीका करण्यात येते. ही टीका तेव्हा अधिक तिखट झाली जेव्हा अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून आपला प्रस्ताव इराणच्या दिशेने सरकवला. या वाहिनीवर असं मत व्यक्त करण्यात आलं की वॉशिंग्टन स्वतःची वाटाघाटी करतोय आणि पाकिस्तान त्यांना मदत करतोय. एकूणच पाकिस्तानची अवस्था धोबी का कुत्ता, न घर का न घाटका अशा प्रकारे झालेली आहे. दिवसभर मालकाची ओझी उचलायची आणि संध्याकाळी भूक लागल्यावर उकेड्यावर जायचं, तिथे उकेडे फुंकायचे आणि आपलं पोट भरायचं. पाकिस्तानच्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल प्रोग्रामचा थेट अमेरिकेला धोका आहे अशा प्रकारचा इशारा अमेरिकी गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबाड यांनी अलीकडेच दिलेला आहे. अॅन्युअल थ्रेट असेसमेंट रिपोर्ट मध्ये या धोक्याबाबत तपशिलामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. अमेरिकेला 5 देशांकडून धोका आहे. त्याच्यामध्ये रशिया, चीन, इराण आणि उत्तर कोरियासह पाकिस्तानचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे. खरं तर अमेरिकेने वर्षोनवर्ष पाकिस्तानचा वापर केलेला आहे, अमेरिकेच्या सोबत काम केलेलं आहे. त्यामुळे पाकिस्तानची जी घातकी वृत्ती आहे, पाठीत खंजीर खुपसण्याची जी वृत्ती आहे, त्या वृत्तीबद्दल अमेरिकेला चांगलंच ठाऊक आहे. आणि त्यामुळे अमेरिकेला माहिती आहे की ज्या दिव्यातल्या राक्षसाला आपण बाहेर काढलेला आहे तो राक्षस कदाचित आपल्या मागे सुद्धा येऊ शकतो. इराण युद्धामध्ये जे 3 देश गुंतलेले आहेत ते सगळे देश पाकिस्तानकडे संशयाच्या नजरेने बघतायत. हे मी तुम्हाला अत्यंत स्पष्टपणे आणि उदाहरणासह सांगितलं. परंतु असा एक देश ज्यांनी काही काळापूर्वी पाकिस्तान बरोबर संरक्षण करार केला होता, हातमिळवणी केली होती, तो सौदी अरेबिया सुद्धा पाकिस्तानकडे अत्यंत संशयाने बघतोय. इराण युद्ध पेटल्यानंतर इराणने सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या माध्यमातून अनेकदा हल्ले केले. आता सौदी अरेबियाचे जे नेते आहेत ज्यांनी पाकिस्तान बरोबर संरक्षण करार केला, ते पाकिस्तानला सांगतायत की आमच्यावर हल्ला होतोय, हा हल्ला तुमच्यावर झालाय असं तुम्ही माना आणि इराणला तुम्ही प्रत्युत्तर द्या. कारण कराराची तशी कलमं आहेत. सौदीने जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती काही चुकीची नाहीये. हा करार झाल्यानंतर पाकिस्तानने लगेच भिकेचा कटोरा सौदीकडे नेला होता आणि त्यांच्याकडून पैसे सुद्धा उकळले होते. त्यामुळे सौदीला हा विश्वासघात वाटतोय की हे पैशासाठी प्रत्येक वेळा आमच्याकडे येतात, भीक मागायला येतात, कर्ज मागायला येतात, परंतु आम्ही जेव्हा संकटात आहोत तेव्हा आमची मदत करण्याची मात्र पाकिस्तानची अजिबात इच्छा नाहीये. शहबाज शरीफ मोदींचं अनुकरण करायला लागले. सगळ्यांशी चर्चा, सगळ्यांशी संवाद, सगळ्यांशी समन्वय आणि सगळ्यांना मदतीचा हात पुढे करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु शहबाज शरीफ ज्या ज्या देशाच्या समोर मदतीचा हात पुढे करतायत त्यांना माहिती आहे की यांच्या दुसऱ्या हातामध्ये वाडगा आहे भिकेचा आणि तिसऱ्या हातामध्ये खंजीर आहे. जो तिसरा हात अदृश्य आहे आणि आपली पाठ फिरली रे फिरली की शहबाज शरीफ तो खंजीर आपल्या पाठीमध्ये खुपसणार. म्हणजे कव्वा चला हंस की चाल आणि पुढे ती उक्ती आपल्याला माहिती आहे. मोदींचं अनुकरण करायचा प्रयत्न शहबाज शरीफ यांनी केला, परंतु सगळे देश आता शहबाज शरीफ यांना तिंबून काढण्याचे काम करतायत. त्यांचा देश आपल्या देशासाठी धोका आहे असं जाहीरपणे सांगतायत. आखातामध्ये युद्धाचे काळे ढग दाटलेले आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये घडामोडी घडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये भारतीय लष्कराने उचललेल्या एका पावलामुळे पाकिस्तानला दरदरून घाम फुटलेला आहे.
भारतीय सेना दलाने भारत सरकारकडे ब्रह्मोसच्या सुधारित आवृत्तीच्या क्षेपणास्त्रांची खूप मोठ्या संख्येने मागणी केलेली आहे. या क्षेपणास्त्रांचा पल्ला 800 किलोमीटरचा आहे. याच्यापूर्वी ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जी क्षेपणास्त्र वापरली त्याचा पल्ला साधारण 300 किलोमीटर पर्यंत होता आणि ही क्षेपणास्त्र पाकिस्तानमध्ये डागण्यासाठी आपल्या लढाऊ विमानांना सीमेकडे न्यावं लागायचं आणि तिथून ही क्षेपणास्त्र डागावी लागायची. परंतु त्याचा तोटा असा व्हायचा की आपली लढाऊ विमानं पाकिस्तानच्या टप्प्यामध्ये यायची आणि त्याच्यामुळे आपल्या लढाऊ विमानांना धोका होता. आता जी नवी आवृत्ती आहे ब्रह्मोसची, ज्याचा पल्ला 800 किलोमीटरचा आहे, ती क्षेपणास्त्र दिल्लीत बसून सुद्धा डागता येतील. म्हणजे आपल्या लढाऊ विमानांना याच्यापूर्वी जो धोका होता तो नव्या आवृत्तीमुळे टळणार आहे आणि आपली जी मारक क्षमता आहे ती वाढणार आहे अनेक पटीने. ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर आला आणि त्याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका ब्रह्मोसने बजावली होती. आता ब्रह्मोसची सुधारित आवृत्ती येते. पहिल्या आवृत्तीकडे सगळ्या जगाचं लक्ष वळलं होतं. पाकिस्तानचे अक्षरशः धाबे आणले होते. आता सुधारित आवृत्तीमुळे पाकिस्तानचं पेकाट मोडलं जाणार ही बाब वादातीत आहे. या काळामध्ये भारताने जर पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर सुरू केलं तर पाकिस्तानला ते जबरदस्त जड जाण्याची शक्यता आहे, कारण भारताकडे सुधारित ब्रह्मोस आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानकडे त्यांच्या रणगाड्यामध्ये त्यांच्या विमानामध्ये टाकायला तेल सुद्धा नाहीये. अशा परिस्थितीमध्ये भारताने जर दणका दिला तर पाकिस्तानकडे मार खाण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाहीये. आणि यदा कदाचित समजा चीनने पाकिस्तानला पुन्हा एकदा रसद पुरवली, काही शस्त्र दिली, काही हवाई संरक्षण यंत्रणा दिली, तर त्याची काय परिस्थिती होते याचा अनुभव स्वतः पाकिस्तानने घेतलेला आहे. याचा अनुभव व्हेनेझुएलाने घेतलेला आहे आणि इराणने तर ताजा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळे चीनची रसद पुन्हा एकदा वाया जाईल, बर्बाद होईल अशा प्रकारची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कायम शब्दांचे बुडबुडे उपयोगी ठरत नाही, तिथे कृती उपयोगी ठरते. पाकिस्तानने बडबड तर केली, परंतु या बडबडीचा जगावर तिळमात्र सुद्धा प्रभाव पडला नाही, कारण पाकिस्तानची नियत सगळ्या जगाला माहिती आहे आणि ही नियत वाईट असल्यामुळे पाकिस्तानला मार खावा लागतोय. सगळ्या बाजूने पाकिस्तानला फटके पडताना दिसत आहेत. एका बाजूला भारताची उंचावलेली विश्वासार्हता आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तानची रसाळ तळाला गेलेली विश्वासार्हता सगळं जग बघतंय. भारतासोबत संवाद करण्याचा, सहकार्य करण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न जगातला प्रत्येक देश करतोय आणि दुसऱ्या बाजूला तेच देश पाकिस्तानला लाथा हाणण्याचं काम करतायत. गाढवाच्या मनामध्ये जेव्हा केव्हा स्वतःच्या गायन क्षमतेबद्दल भ्रम निर्माण होतो तेव्हा त्याला लाथा खाव्या लागतात. पाकिस्तानची परिस्थिती त्याच गाढवाईसारखी झालेली आहे. हे पाकिस्तानला पडणाऱ्या लाथांवरून स्पष्ट झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.